नमस्कार. उमेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. उसरली खुर्दमध्ये मोठी राजकीय घडामोड. माजी सरपंच विश्वास भगत यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश. शेतकरी कामगार पक्षाचे उसरली खुर्द येथील माजी सरपंच विश्वास भगत यांनी आपल्या असंख्य समर्थ व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उसरली खुर्द परिसरात राजकीय वातावरण तापले असून जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद लक्षणीयरित्या वाढल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे उमेदवार हर्षदा अब्दुल भरत, पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विश्वास भगत यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करत त्यांचा सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. विश्वास भगत हे उसरली खुर्द व परिसरात परिचित आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिले असून सामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क व कार्यकर्त्यांवरची पकड लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागात नवे बळ मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी निश्चित फायदेशीर ठरणार असून संबंधित जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना याचा थेट लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्वास भगत यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकात राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्ह या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागले आहे. गावापुरता राजकारण होता. आता काय झालंय, गावची मतं आहेत 700 आणि कॉलनीची मतं आहेत 5000. त्याच्यामुळं गावचा विकास होत नाही आणि त्याच्यामुळं मग लोकांच्या समस्या, म्हणजे पाणी प्रश्न असेल, ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असेल, रोड असतील, ह्या समस्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुटणं शक्य नाही. कारण झपाट्याने उसरलीचा विकास होत असल्यामुळे हे समस्या सोडवणं आम्हाला जमत नाही. त्याच्यामुळं मी एक निर्णय घेतला की माझ्या मुलं जर उसरलीचा विकास होत असेल तर मला आता भाजपशिवाय पर्याय नाही. त्यासाठी मी एक स्वतः निर्णय घेतला आणि माझ्या सर्व सहकार्यांना विचारलं की बाबा असं आहे, आपल्या जर गावाचा विकास करायचा असेल, उसरली ग्रामपंचायत जर आपल्याला सक्षम करायची असेल तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि मग आपल्याला काम करायला पण काही वाव नाही. त्याच्यामुळं मी हा पर्याय काढला आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पूर्ण जबाबदारी तुमच्यावर होती. या जिल्हा परिषद उमेदवार निवडून आणणार. या वार्डमधील 3 उमेदवार मी स्वतः प्रचार करून त्या निवडून आणणार. कोणती महत्वाची विकास कामं आपल्या उसरली ग्रामपंचायतीमध्ये राहून गेली आणि आपण त्या जे विश्वासू जे उमेदवार आता आहेत त्यांच्यावरती आपण मार्ग टाकताय? सर्व कामं महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे की खूप त्रास आहे जनतेला. आत्ता तिथं टँकरच्या द्वारे पाणी आणावं लागतं. त्याच्यामुळे जनता त्रस्त आहे आणि मी त्यांना सांगितलं असा प्रस्ताव आहे तर एवढे खुश झाले की साहेब तुम्ही कधीही चला, आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी आहोत. तुम्ही आपला पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे त्याच्यामुळे तुम्ही चला, आम्ही तुमच्यासोबत कधीही यायला तयार आहोत. आमचा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे आणि पूर्ण जनतेचा 25 वर्ष ग्रामपंचायत मी निवडून आणल्यामुळं पूर्ण जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. ते हाच माणूस जो आहे हा आपलं काम धडीस नेऊ शकतो. त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी कमीत कमी 500-600 कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत उसरली आणि देवरी ग्रामपंचायत. त्याच्यापैकी ग्रामपंचायत सदस्य कोण किंवा महत्वाचे कार्यकर्ते असे? ग्रामपंचायत 3 माजी सरपंच आहेत. आत्ता विद्यमान 4 सदस्य आहेत ग्रामपंचायत. आजी माजी कार्यकर्ते उसरलीमध्ये जेवढ्या कॉलन्या आहेत त्यातल्या एकही कॉलनीचा माणूस आला नाही असं नाही. सर्व कॉलनीतली माणसं A to Z माणसं आपल्यासोबत आहेत आणि सर्व इथे येऊन बसलेली आहेत. तुम्ही आल्यानंतर या 3 उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो. 100%. आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना अभिमान वाटतोय की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी देशामध्ये आपल्या विकासगंगा आणली आहे आणि त्या विकास जो आम्ही बघून आहे ना तर मला असं भारावलं येतं, अभिमान वाटते की देशाचे पंतप्रधान की आज आपल्या देशासाठी चांगलं नेतृत्व, खंबीर नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत आपले माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि तसेच आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याकडे जो विकास कामांचा विकास कामं करण्याचा जो निश्चित ठाम विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही अभिमान व्यक्त करतो की साहेबांकडून आमची बरीचशी कामं विकास कामं केली जातील आणि आमचे डेवली गावचे प्रश्न असतील, काही डेवली गावचा अध्यक्ष म्हणून मी नेतृत्व करतोय. पण मला माननीय रवींद्रजी शेळके साहेब या लोकांनी बरेचसं मला या अगोदर समजावून सांगितलं की साहेब आपला विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि आम्ही अभिमानाने सांगतो की भारतीय जनता पार्टीशिवाय कोणता पर्यायच नाहीये विकास कामांना.
आणि आमचं गावचं एक महत्त्वाचं गावचं एक प्रमुख गावचं मंदिर आहे, त्याचं जीर्णोद्धारासाठी आम्ही खास गावाचं मंदिराचा विकास व्हावा आणि गावचे काही ड्रेनेज लाईन्स आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ते सोडवावेत आणि सुटतील. आम्हाला माहिती आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टीचा पूर्णपणे विश्वास आहे की या गोष्टी सुटली जातील. म्हणून अभिमानाने आज आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन प्रवेश करतोय आणि माननीय विश्वाजी भगत साहेब तसेच रवींद्रजी शेळके साहेब यांच्या विश्वासावर आम्हाला ठाम विश्वास आहे की आमचे प्रश्न सुटले जातील.